नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय DS न्यूज 24. बातमी आहे पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये दुधात भेसळ झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे. पाटसमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा हा प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली. तर या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पाटसमधील युवराज आव्हाड यांनी एका स्वीट होम मधून दूध विकत आणलं. घरी दूध आणल्यानंतर त्यांनी आधी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांनी दूध तापवण्यासाठी ठेवलं. दूध घरी आणून तापवल्यानंतर ते खराब झालं. आव्हाड यांना वाटलं की दूध फुटलं असेल, पण जेव्हा नीट पाहिलं त्यामध्ये चक्क प्लॅस्टिक सदृश पदार्थ तयार झाला. दुधामध्ये चक्क मोठ्या गाठी तयार झाल्याचं दिसून आलं. हा पदार्थ ओढल्यानंतर ताणला देखील जात होता. चिंगम ज्या प्रकारे ताणला जातो तसंच या दुधासोबत होत होतं. आव्हाड यांनी याची माहिती आपल्या शेजाऱ्यांना दिली. शेजाऱ्यांनी येऊन पाहणी केली तेव्हा सगळेच चकित झाले. त्यांनी याबद्दल व्हिडिओ रेकॉर्ड केलाय. दुधामध्ये प्लॅस्टिक सारख्या गाठा तयार झाल्या होत्या. असं भेसळयुक्त दूध जर विकलं जात असेल तर लोकांच्या शरीरावर याचा परिणाम काय होणार? सरकारने यावर तातडीने कारवाई करावी. अशा भेसळयुक्त दूध विकणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता परिसरातून होते. आता काय आहे हा प्रकार बघूया. नमस्कार, मी युवराज आव्हाड. मी पाटस येथील रहिवासी आहे. तर काल दुपारी मी पाटसमधील स्थानिक दुकानातनं घरगुती म्हणजे पद्धतीचं दूध जे दुकानदार पॅकिंग करून देतात ते आपण घरी नेलं आणि ते घरी नेल्यानंतर दुपारी फ्रीजमध्ये ठेवल्यावर संध्याकाळी ज्यावेळेस गरम केलं त्यामध्ये प्लॅस्टिक सदृश्य दूध असं आढळलं. जसं जसं गरम करेल तसं तसं ते प्लॅस्टिक लांबत चाललं होतं. म्हणजे एकदम खराब निकृष्ट दूध ज्याचं दर्जाचं ते दूध होतं. तर ते आपल्याला ते समजलंच नाही की नेमकं हे दूध आहे का काय, असा प्रकार तयार झाला होता. पूर्ण प्लॅस्टिक म्हणजे पूर्ण त्याचा गट्टू तयार झाला प्लॅस्टिकसारखा आणि जसा आपण लांबवल तसा ते लांबच चालला होता. अशा पद्धतीने जर दूध आपण जर खाल्लं तर आपल्या शरीरावर त्याचे किती विपरीत परिणाम होतील हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळं माझी शासनाला विनंती आहे की आपण निदान कमीत कमी गावोगावी किंवा तालुक्या ठिकाणी एखादं असं केंद्र पाहिजे की तिथं आपण नेऊन आपलं दूध चेक करू शकतो. बाबा आपण खाणारं दूध आरोग्यास चांगलं आहे का. कमीत कमी एवढं आपल्याला जरी कळलं की बाबा आपण नेलेलं दूध खराब आहे किंवा चांगलं आहे तरी माणूस तेवढं निदान किंवा त्याची बेसिक काहीतरी एक टेस्ट पाहिजे की बाबा आपल्याला माहिती पाहिजे की आपण एवढी घरगुती एखादी टेस्ट असेल की बाबा ते त्यात टेस्ट केल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे की बाबा आपण खरोखर दूध चांगलं खातो आहे का खराब खातो आहे. जर अशी एखादी टेस्ट असेल तर प्रत्येक मनुष्य आपण हे घरी चेक करून हे दूध खाऊ शकतो. नाहीतर दुधामुळं अनेक भयंकर आपण आजार होऊ शकतात असं मला वाटतं.